बघा आपण आज शिकणार आहोत फंक्शन. फंक्शन काय असतं त्यामध्ये आपण पहिला टॉपिक शिकणार आहोत इंडेक्सिंग म्हणजेच काय की म्हणजे आपण फंक्शनमध्ये काय काय शिकणार त्याचा इंडेक्स बघतोय. ठीक आहे. पर्पज ऑफ फंक्शन, नंतर टाइप्स ऑफ लँग्वेजेस, अनस्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज, स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज, अनोनिमस फंक्शन, लॅम्बडा एक्सप्रेशन आणि अनोनिमस फंक्शन यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे का सेमच आहे ते आपण सगळं इन डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि तुम्ही आतापर्यंत जे छोटे छोटे फंडामेंटल कन्सेप्ट बघितले होते, ठीक आहे, तर ते आतापर्यंत ठीक होतं, ते बेसिक होतं. पण इथून पुढे तुम्हाला एक्झिक्युशन फ्लो समजून घ्यायचा आहे. फंक्शन काय असतं, परत ज्या पण आपण व्हॅल्यूज पास करणार फंक्शनमध्ये त्या कशा जात आहे, तर हे आपण सगळं इन डिटेलमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट, आता आय टी सेक्टरमध्ये दोन प्रकारचे लँग्वेज असतात. त्या अगोदर आपण बघू पर्पज ऑफ फंक्शन. पर्पज ऑफ फंक्शन फंक्शनचं काय काम असतं. आता फॉर एक्झाम्पल मी एखादा कोड लिहिला, जसं की ॲडिशनचा कोड लिहिला आणि तो मला परत परत यूज करायचा आहे दुसऱ्या प्रोग्राममध्ये. ठीक आहे. आता तुम्ही बघितलं असेल की जे प्रिंट फंक्शन आहे, कोणतं फंक्शन आहे, प्रिंट फंक्शन. हे प्रिंट फंक्शन मी लिहिलंय का, याचा कोड मी लिहिलाय का, नाही. हे ऑलरेडी पायथनमध्ये अवेलेबल आहे. हे कुठे, ऑलरेडी पायथनमध्ये अवेलेबल आहे. ते फंक्शन ऑलरेडी लिहिलंय आणि ते फक्त आपण काय करतोय, यूज करतोय. तर हे झाले प्रीडिफाईन फंक्शन. हे झालं प्रीडिफाईन फंक्शन. जे की आपण स्ट्रिंगवरचे फंक्शन बघितले, कोणते, स्ट्रिंगचे फंक्शन बघितले, तर ते पण जे आपण स्ट्रिंगचे फंक्शन बघितले. सपोज नेम इक्वल टू गणेश. आता मला ह्या नेमला लोअर केसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. प्रिंट नेम डॉट लोअर. ठीक आहे. तर मी असं म्हणू शकतो की हे जे फंक्शन आहे लोअर नावाचं, तर हे फंक्शन ऑलरेडी पायथनने दिलं आहे आणि त्याचं काम आहे फक्त त्याला लोअर केसमध्ये कन्वर्ट करणं. समजतंय? हॅलो. हो. आता हा जो लोअर फंक्शन आहे हा काय करतोय, ही जी पण नेम आहे त्याला कशामध्ये कन्वर्ट करतोय, लोअर केसमध्ये. तसंच जे पण प्रिंट फंक्शन आहे, प्रिंटचं काय काम आहे, प्रिंट करायचं फक्त. तर मग आपण स्वतःचे फंक्शन तसे लिहू शकतो का, ते आपल्याला आता बघायचं आहे ह्या चॅप्टरमध्ये इन डिटेलमध्ये. ठीक आहे. तर पर्पज ऑफ फंक्शन्स म्हणजेच काय, जेव्हा पण तुम्ही फंक्शन लिहिणार तर फंक्शनचं काय काम असतं आणि फंक्शन आपल्याला कोणती फॅसिलिटी प्रोव्हाइड करतं ते आपल्याला समजून घेणे. फंक्शन आपल्याला एक फॅसिलिटी प्रोव्हाइड करतं की आपल्याला ते परत 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 यूज करता येतं. सपोज असं ऐका, काही नेम इक्वल टू गणेश लिहिलं, परत प्रिंट नेम डॉट लोअर, नेम डॉट लोअर, परत नेम सपोज टेक्स्ट इक्वल टू जावा बाय गणेश, जावा बाय गणेश. हा टेक्स्ट लिहिलाय मी. परत प्रिंट टेक्स्ट डॉट लोअर. ठीक आहे. आता हे ऑलरेडीच लोअरमध्ये. सपोज मी इथं जर दिलं जावा कॅपिटल जावा. ठीक आहे. असं काय नियम आहे का, असा काय रूल लिहिला आहे का की हे जे लोअर फंक्शन आहे तुम्ही एकदाच यूज करू शकता, दोनदाच यूज करू शकता, तीनदाच यूज करू शकता, नाही. तर म्हणजे फंक्शनचा बेनिफिट काय, एकदा फंक्शन लिहिल्याच्या नंतर तो आपण परत 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 यूज करू शकतो. ठीक आहे. तर अशी जी रिक्वायरमेंट असेल की एकदा काय एखादा कोड लिहिला असेल आणि तो मला परत परत यूज करायचा असेल, तर आपण कोणता कन्सेप्ट यूज करणार, फंक्शन. फंक्शन आपल्याला काय प्रोव्हाइड करतो, रियुजेबिलिटी. काय प्रोव्हाइड करतो, रियुजेबिलिटी. त्यासाठी आपल्याला फंक्शन शिकायचं आहे. ठीक आहे. आता हे झाले प्रीडिफाईन फंक्शन. हे काय झाले, प्रीडिफाईन फंक्शन. आता आपण बघणार युजर डिफाईन फंक्शन. आपण आपल्या पद्धतीने फंक्शन कसे डिझाईन करायचे ते आपण बघू. ठीक आहे. आता हे झाले प्रीडिफाईन फंक्शन. नेक्स्ट, फंक्शनचं काय पर्पज असतं. फंक्शन हा नेहमी एखादा पर्टिक्युलर ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठीच लिहिला जातो. जसं की लोअर लिहिलाय, लोअर फंक्शन हा ऑलरेडी दिलाय पायथननी. हा कशासाठी आहे की याचं काम आहे फक्त लोअर केसमध्ये कन्वर्ट करणं. हा जो प्रिंट फंक्शन दिलाय प्रिंट, याचं काय काम आहे की तुम्ही जे डबल कोटेशनमध्ये लिहिणार ते ॲज इट इज प्रिंट होणार. आणि काही एक्सेप्शन आहे जसं की एस्केप सिक्वेन्स, परत स्ट्रिंग फॉर्मॅट, असे काही आपण खूप सारे बघितले. जसं की पर्सेंटेज डी दिलं तर ते इंटिजरच कन्सिडर केलं जाईल, पर्सेंटेज दिलं तर ते स्ट्रिंग कन्सिडर केलं जाईल. तर
यासाठी आपल्याला काय करायचं आहे, फंक्शन शिकायचं आहे. समजलं पर्पज ऑफ फंक्शन, फंक्शन का शिकायचं आहे, समजलं? हॅलो, रिस्पॉन्स द्या. ठीक आहे, प्रिंट गणेश. आता या फंक्शनचं बघा काय काम आहे, फक्त ॲज इट इज काय करायचं, प्रिंट करायचं, ॲज इट इज प्रिंट करायचं. तर फंक्शन आपल्याला काय प्रोव्हाइड करतो, रियुजेबिलिटी. एकदा का फंक्शन लिहिल्याच्या नंतर आपण ते परत परत यूज करू शकतो. ठीक आहे, मग आपण बघणार टाइप्स ऑफ लँग्वेजेस. फंक्शनला जाण्याच्या अगोदर, फंक्शन शिकण्याच्या अगोदर आपल्याला माहित पाहिजे अनस्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज आणि स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज कशाला म्हणतात, आणि अजून अनोनिमस फंक्शन हे आपण इन डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत. ठीक आहे, तर फर्स्ट आपण बघू टाइप्स ऑफ लँग्वेजेस. टाइप्स ऑफ लँग्वेजेस, टाइप्स ऑफ लँग्वेजेस. द फर्स्ट लँग्वेज बघा, अनस्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज. अनस्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज. आता ही जी पण अनस्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, यामध्ये फंक्शन नावाचा कन्सेप्टच नसतो. फंक्शन नावाचा कन्सेप्टच नसतो. अशा पण काही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, अशा प्रोग्रामिंग लँग्वेजला म्हटलं जातं अनस्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज. तुम्हाला मी ही प्रोग्रामिंग लँग्वेज दाखवतो. कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, एक डब्ल्यू जी बेसिक नावाची एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, जी गेमिंगसाठी यूज केली जाते. तर त्या लँग्वेजला म्हटलं जातं अनस्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज. त्या लँग्वेजला काय म्हटलं जातं, अनस्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज. बघा, इफ फंक्शन concept not available in programming language, then that programming language consider as unstructured programming language. Unstructured programming language. ठीक आहे. आता स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज आणि अनस्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेजचं एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. बघा इथे डब्ल्यू जी बेसिक प्रोग्रामिंग GW, not WG, GW. अशा लँग्वेजला काय म्हटलं जातं, अनस्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज. बघा, GWG is a basic interpreter developed by Microsoft in the early 1980s. It was widely used in the IBM PC's compatible system, service as a programming environment for beginners and derived from IBM Basica. GW Basic was a standalone version that did not acquire a ROM based on a Basic. ठीक आहे, तर इंटरॅक्टिव्ह एन्व्हायरमेंट, परत लाईन नंबरिंग, बिल्ट इन कमांड्स. याच्यामध्ये काय कमांड्स आहे, यामध्ये काही फंक्शन नावाचा कन्सेप्टच नसतो. जसं की इनपुट, असं प्रिंट दिलाय की इथं इनपुट घेण्यासाठी इनपुट फंक्शन आहे का, नाही. इनपुट हे कॉन्स्टंट आहे आणि इक्वल टू, बघा डबल कोटेशन, इंटर फर्स्ट नंबर, नंतर इनपुट इंटर सेकंड नंबर, लेट सम A+B. यामध्ये काही कमांड दिलाय, लेट, प्रिंट. ठीक आहे, तर हे झाले कमांड्स. ठीक आहे, तर ही जी पण बेसिक आहे लँग्वेज GW बेसिक, सॉरी एक्झाम्पल GW बेसिक. तर ही काय अनस्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ही काय अनस्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. समजलं अनस्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज काय असतं. नेक्स्ट, स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज. स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज. आता स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये खूप सारे एक्झाम्पल आहेत, जसं की C++, जावा, पायथन, अजून जावा स्क्रिप्ट. तर ठीक आहे, तर ह्या सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज कोणत्या आहे, स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज. इफ प्रोग्रामिंग लँग्वेज कंटेन function concept, then that programming language consider as structure programming language.
structure programming language. हे झालं अनस्ट्रक्चर आणि स्ट्रक्चर. आता स्ट्रक्चरमध्ये फंक्शन नव्हता म्हणून काय प्रॉब्लेम होते ते आपण बघू. ठीक आहे. In unstructured programming language, there are some disadvantages. First, application time more. Application development time more. Development time more. Second, application performance is low. Application takes more space in memory. Next, reusability with respect to function. ठीक आहे. तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय यूज करणार, स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेजेस. आता स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेजेसचे एक्झाम्पल बघा कोणकोणते आहे. जसं की C++, जावा, पायथन, JS म्हणजे जावास्क्रिप्ट, अजून PHP. नेक्स्ट अशा खूप सारे लँग्वेजेस आहेत. ठीक आहे. तर ह्या लँग्वेजेस काय स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. कोणत्या लँग्वेज आहे, स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. कारण की यांच्यामध्ये फंक्शन नावाचा कन्सेप्ट असतो. ठीक आहे. समजतंय. आता ह्या दोन प्रोग्रामिंग लँग्वेज लक्षात ठेवायच्या, स्ट्रक्चर आणि अनस्ट्रक्चर. ठीक आहे. आता आपण बघणार पायथनमध्ये जर फंक्शन नसलं तर काय होणार. ठीक आहे. जर फंक्शन नसलं तर आपल्याला हे प्रिंट गणेश हे पण आउटपुट मिळणार का, नाही मिळणार. कारण की प्रिंट पण एक फंक्शन आहे, प्रीडिफाईन फंक्शन गणेश. आता दोन टाईपचे फंक्शन असतात. फर्स्ट वन इज अ युजर डिफाईन फंक्शन, किंवा त्याला म्हणलं जातं डेव्हलपर डिफाईन. ठीक आहे. देयर आर two types of function in structure programming. First one, built-in function, यालाच म्हणलं जातं predefined function. नेक्स्ट, user defined function. समजतंय. आता बिल्ट इन फंक्शन कोणकोणते जे पण आपण बघितले, लोअर केस, अप्पर केस, प्रिंट, लेन, तर हे सगळे काय आहे, बिल्ट इन फंक्शन आहे, म्हणजेच प्रीडिफाईन फंक्शन आहे. ते आपण डेव्हलप केले का, नाही. मग जे पण फंक्शन आपण डेव्हलप करणार त्या फंक्शनला म्हणलं जातं युजर डिफाईन फंक्शन. तर आपल्याला स्वतःचे जर फंक्शन लिहायचे असेल तर आपण एक कीवर्ड यूज करणार पायथनमध्ये, डेफ नावाचा. कोणता, डेफ. ठीक आहे. पण फंक्शन शिकत असताना आपल्याला दोन पार्ट माहित पाहिजे. सपोज when we develop our own function, we should aware about two parts of function. First one, function definition. Next one, function
कॉल. आता फंक्शन डेफिनेशन आपण एकदाच लिहिणार. फंक्शन डेफिनेशन काय एकदाच लिहिणार. वी हॅव टू राईट फंक्शन डेफिनेशन ओनली वन्स. फंक्शन कॉल or we can call function any number of time. That's why function provides reusability. समजतंय? आता बघा, तर हे प्रिंट फंक्शन आहे. प्रिंट काय प्रीडिफाईन फंक्शन आहे. कोणतं फंक्शन आहे? प्रीडिफाईन फंक्शन आहे. ते मी डेव्हलप केलं का? नाही. मग हे फंक्शन मी किती पण वेळेस कॉल करू शकतो. असं आहे का की मी एकदाच लिहिणार, दोनदाच लिहिणार, तीनदाच लिहिणार? नाही. n नंबर ऑफ टाइम मी या फंक्शनला कॉल करू शकतो. हा बेनिफिट आहे फंक्शनचा. आता हा फंक्शनचा कोड पायथनवाल्यांनी एकदाच लिहिलाय, ठीक आहे, आणि तो आपण किती पण वेळेस हे फंक्शन आपण यूज करू शकतो. हा आहे फंक्शनचा मेन ॲडव्हान्टेज. मेन ॲडव्हान्टेज काय फंक्शनचा? की आपण किती पण नंबर ऑफ टाइम याला कॉल करू शकतो. ठीक आहे, हा झाला फंक्शनचा ॲडव्हान्टेज. नेक्स्ट, तर फंक्शन कसं लिहायचं पायथनमध्ये? जर आपल्याला स्वतःचं फंक्शन डिफाईन करायचं आहे, तर आपण एक कीवर्ड यूज करणार डेफ नावाचं. कोणतं कीवर्ड? डेफ. if we want to define our own function, then we have to use def keyword for defining function. समजतंय? हॅलो, हो. जेव्हा पण आपल्याला स्वतःचं फंक्शन डिफाईन करायचं आहे, आपण कोणता कीवर्ड यूज करणार? डेफ. DEF. ही थिअरी आहे. थिअरी अगोदर तुमचं बॅकग्राऊंड प्रिपरेशन माहीत पाहिजे तुम्हाला, की स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज काय असतं, अनस्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज काय असतं. नंतर ही GW बेसिक ही कोणती लँग्वेज आहे, अनस्ट्रक्चर आहे की स्ट्रक्चर आहे, अनस्ट्रक्चरचे काय ड्रॉबॅक होते, की स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज आली. स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये दोन टाईपचे फंक्शन आहे परत, बिल्ट इन फंक्शन आणि युजर डिफाईन फंक्शन. ठीक आहे. आता युजर डिफाईन फंक्शन म्हणजे जे पण फंक्शन आपण स्वतः लिहिणार. जसं की मला ॲडिशन परफॉर्म करायची, ॲडिशनसाठी मी एक फंक्शन लिहिणार. ठीक आहे, तर ते फंक्शन कसं लिहायचं ते आपण आता बघणार आहोत. इफ यू वॉन्ट टू डिफाईन आवर ओन फंक्शन देन वी हॅव टू यूज द डेफ कीवर्ड. कोणता कीवर्ड? DEF. बघा, आता फंक्शन जेव्हा लिहिणार त्याचा सिंटॅक्स काय असतो? सिंटॅक्स म्हणजेच काय? स्ट्रक्चर. बघा, सिंटॅक्स फॉर डिफाइनिंग our own function in Python. Syntax बघा, आपल्याला काय लिहावं लागेल? डेफ. नंतर फंक्शनचं नाव. सपोज मला ॲडिशन करायची असेल तर मी ॲडिशन फंक्शनसाठी काय नाव देईल? ॲड. आणि इथे ही झाले फंक्शनचा स्कोप. इथे एक टॅब स्पेस असणार. टॅब स्पेस म्हणजे इंडेंटेशन. आणि नंतर जे पण आपण इथे लिहिणार ॲक्शन, की हे जे फंक्शन आहे ॲड फंक्शन, हे काय करणार, तर हे आपण लॉजिक कुठे लिहिणार? इथे लिहिणार, फंक्शनच्या बॉडीमध्ये. याला म्हणलं जातं फंक्शन बॉडी. काय म्हणलं जातं? फंक्शन बॉडी. समजतंय? ठीक आहे. आता बघा, मला ॲडिशन साठी काय करायचं आहे? फंक्शन लिहायचं आहे. डेफ ॲड. हे झालं फंक्शन. ही मी एक स्वतःचं फंक्शन बनवलं. सपोज प्रिंट इंट, मी 2 नंबर घेणार, A,B इक्वल टू इंट इनपुट एंटर 2 नंबर्स.
रिटर्न ए प्लस बी. प्रिंट ॲड मी इथे पास करणार 1,2. बघा काय मिळतं आपल्याला, टेक्स्ट 0 पोझिशनल आर्ग्युमेंट्स बट 2 वर गिवन. ठीक आहे, आपण किती पॅरामीटर दिले इथं, 2 दिले, पण इथे आपल्याला द्यायचे का काही नाही, तर त्यासाठी हे आपल्याला रिमूव्ह करावं लागेल. ठीक आहे, आता बघा एरर गेला एरर. ठीक आहे, आता इथे मी पास करणार 4,5. आपल्याला काय मिळतंय, इनव्हॅलिड लिटरल फॉर इंट विथ बेस 10. ठीक आहे, आपण जे इनपुट घेतलंय तर त्यामध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाली आहे आणि इथे सेमिकोलम पण लावलंय लास्टला. ठीक आहे, परत बघू 4,5. परत एरर येतोय, इनव्हॅलिड लिटरल फॉर इंट विथ बेस 10. आणि कोणता एरर येतोय, व्हॅल्यू एरर. काय येतोय व्हॅल्यू एरर, कारण की आपल्याला इनपुट किती घ्यायचे, 2 घ्यायचे. मग बघा ए बी इक्वल टू मॅप इंट इनपुट एंटर 2 नंबर्स. ए प्लस बी इनव्हॅलिड लिटरल बेस 10 लाईन नंबर. ओके, आपण 1 बाय 1 घेऊ, फंक्शनमध्ये अलाउड नसेल तो आपण येणाऱ्या कन्सेप्टमध्ये इन डिटेलमध्ये बघू. इंट इनपुट एरर काय येतोय तो पण लक्षात ठेवा, एंटर 1 नंबर. बी इनपुट एंटर 2nd नंबर. फर्स्ट 1 2 ॲडिशन किती येते आपल्याला 3. समजलं फंक्शन कसं लिहायचं, डेफ ॲड डेफ कीवर्ड लावायचं, फक्त कोणता कीवर्ड लावायचं, डेफ. हा यूज आहे फंक्शनचा. आता हे फंक्शन मी का लिहिलं, कारण की हे जे ॲड फंक्शन लिहिलं आहे याला मी परत यूज करू शकतो, परत. बघा प्रिंट ॲड परत प्रिंट ॲड. आता मी किती वेळेस कॉल केलाय, हा जो पार्ट आहे याला म्हणतात फंक्शन कॉल, याला काय म्हणतात फंक्शन कॉल. आणि हा जो पार्ट आहे याला म्हणतात फंक्शन डेफिनेशन. फंक्शन डेफिनेशन आपल्याला एकदाच लिहावं लागतं, पण फंक्शन कॉल आपण किती पण वेळेस करू शकतो. ठीक आहे, आता पायथनमध्ये जे पण आपण प्रिंट फंक्शन यूज करतो याचं ऑलरेडी डेफिनेशन लिहिलं आहे, आणि जेव्हा पण आपण प्रिंट फंक्शन यूज करणार त्या फंक्शनला कॉल जाणार, त्या फंक्शनला काय जाणार, कॉल जाणार. म्हणून हे असतात बिल्ट इन फंक्शन. हे काय आहे, बिल्ट इन फंक्शन. जर आपण स्वतःचं जर आपला एखादं फंक्शन जर डेव्हलप केलं, सपोज डेफ शो मेसेज बघा, प्रिंट वेलकम टू पायथन फंक्शन. आता कॉल कसं करायचं, फक्त फंक्शनचं नाव, जे पण फंक्शनचं नाव असेल ते बघा येत आहे, वेलकम टू पायथन फंक्शन्स. ठीक आहे, समजतंय फंक्शन काय आहे. हॅलो, फंक्शन आपण एकदाच लिहिणार आणि त्याला n नंबर ऑफ कॉल करणार. फंक्शन आपल्याला काय प्रोव्हाइड करतं, रियुजेबिलिटी. फंक्शन आपल्याला काय प्रोव्हाइड करतं, रियुजेबिलिटी. समजतंय. आता फंक्शन मध्ये आपण अजून काय पॉइंट्स बघणार, बघा डेफ डिस्प्ले स्टुडंट डेटा. नेक्स्ट प्रिंट माय नेम इज, मी इथे एक व्हेरिएबल घेणार राहुल. नेक्स्ट एज इक्वल टू 80.
एफ फॉर्मॅटेड स्ट्रिंग, इथे देणार मी माय नेम इज नेम अँड माय एज इज एज. आता जोपर्यंत ह्या फंक्शनला मी कॉल नाही करणार, जोपर्यंत ह्या फंक्शनला मी कॉल नाही करणार, आपल्याला हे प्रिंट होणार नाही. ठीक आहे, आता बघा आउटपुट काय येत आहे का? नाही, काहीच नाही. ठीक आहे, समजतंय? आपल्याला फंक्शनला कॉल करणं कंपल्सरी आहे, तेव्हाच आपल्याला काय मिळेल? आउटपुट मिळेल. सपोज मी इथं जर लिहिलं डिस्प्ले स्टुडंट डेटा, आता आपल्याला काय मिळेल? आउटपुट माय नेम इज राहुल अँड माय एज इज 18. समजतंय फंक्शन कसं डिफाईन करायचं? डेफ कीवर्डने. कोणता कीवर्ड? डेफ कीवर्ड. आणि इथे तुम्ही काही पण लिहू शकता, तुमचं नाव. ठीक आहे, तुमचं पण नाव. आणि हा फंक्शन इथून जागा सुटली बघा, इथून इथपर्यंत एक जागा आहे, इथून इथपर्यंत पण काय स्पेस आहे, परत इथून इथपर्यंत काय स्पेस आहे. हा जो स्पेस आहे याला म्हणायचं इंडेंटेशन. आणि इथून इथपर्यंत हा कशाचा स्कोप आहे? फंक्शनचा. कशाचा स्कोप आहे? फंक्शनचा. आता हे जे नेम लिहिलंय, नेम इक्वल टू राहुल, नेम इक्वल टू राहुल, ते जर मी प्रिंट केलं खाली, प्रिंट नेम, बघा आपल्याला एरर येतोय का नाही? काय एरर येतोय? नेम इज नॉट डिफाईन, नेम इज नॉट डिफाईन. पण नेम तर मी इथं डिफाईन केलंय, करेक्ट आहे का नाही? समजतंय? हॅलो, समजतंय? हो, नेम इथं मी डिफाईन केलंय, पण इथं आपल्याला एरर मिळतोय. काय एरर मिळतोय सांगता येईल? आता बघा, हा जो नेम आहे, नेमचा स्कोप फक्त ह्या फंक्शनच्या बॉडीपर्यंतच म्हणजे अलाउड आहे. ठीक आहे, नंतर जर आपण नेमला ॲक्सेस केलं तर आपल्याला नेम व्हेरिएबल भेटणार नाही. ठीक आहे, नेमचा स्कोप कुठून कुठपर्यंत आहे? इथपर्यंत, फक्त ह्या लाईनपर्यंत. इथपर्यंत मी ॲक्सेस करू शकतो, म्हणून मी इथं लिहिलंय माय नेम इज नेम, माय नेम इज एज. पण जेव्हा पण मी मेन प्रोग्राममध्ये येणार, आता हा झाला फंक्शन, ठीक आहे, आणि हा झाला माझा मेन प्रोग्राम, हा झाला माझा मेन प्रोग्राम. मेन प्रोग्राममध्ये मी काय करतोय? फक्त कॉल करतोय फंक्शनला आणि नंतर लिहिलंय प्रिंट आणि नेम. पण हे नेम इथे विजिबल आहे का? नाही, नेम फक्त विजिबल आहे फंक्शनच्या बॉडीपर्यंतच. याला म्हणलं जातं फंक्शन स्कोप. याला काय म्हणलं जातं? फंक्शनचा स्कोप, म्हणजे फंक्शनची रेंज कुठून कुठपर्यंत आहे. ठीक आहे, आणि आता आपण बघणार टाइप्स ऑफ व्हेरिएबल. आपलं फंक्शन बाकी आहे, पण या अगोदर आपल्याला हे व्हेरिएबल का लिहिले आणि अजून जर आपण बाहेर व्हेरिएबल लिहिले मग ते मध्ये कसे ऍक्सेस करायचे, त्यासाठी आपण बघणार टाइप्स ऑफ व्हेरिएबल. आता पायथनमध्ये 2 टाईपचे व्हेरिएबल आहे. किती टाईपचे? 2 टाईपचे. फर्स्ट वन इज अ लोकल व्हेरिएबल, सेकंड वन इज अ ग्लोबल व्हेरिएबल. फर्स्ट वन इज अ लोकल व्हेरिएबल, सेकंड वन इज अ ग्लोबल व्हेरिएबल. हे जे पण व्हेरिएबल आहे हे फंक्शनमध्ये लिहिले, यांचा स्कोप कुठून कुठपर्यंत आहे? फक्त फंक्शन्स सोबतच आहे, म्हणजे जिथपर्यंत फंक्शन आहे, फंक्शनची बॉडी कुठून कुठपर्यंत आहे? इथून इथपर्यंत फंक्शनची बॉडी आहे. ठीक आहे, तर हे जे नेम आहे इथपर्यंतच विजिबल आहे, म्हणून याला म्हणलं जातं लोकल व्हेरिएबल. कोणतं व्हेरिएबल? लोकल व्हेरिएबल. कारण की याची लिमिट कुठून कुठपर्यंत आहे? ह्या फंक्शनचा जेवढा स्कोप आहे तिथपर्यंतच ह्या व्हेरिएबलची लिमिट आहे आणि तिथपर्यंतच तो विजिबल आहे, म्हणून ह्या व्हेरिएबलला म्हणलं जातं लोकल व्हेरिएबल. कोणते व्हेरिएबल? लोकल व्हेरिएबल्स. लक्षात राहील? हॅलो, हो, जेव्हा पण आपण एखादं फंक्शन लिहिणार किंवा इफ, सपोज मी इथं लिहिलं इफ 12 इज ग्रेटर दॅन 10, कंडिशन ट्रू होते, मग ए इक्वल टू 10. ठीक आहे, आणि मग प्रिंट करायचं आहे एला. बघा आउटपुट काय येत आहे? 10. समजतंय? आता इफचा स्कोप कुठून कुठपर्यंत आहे? ह्या कोलनच्या नंतर, आणि हा जो टॅब स्पेस सुटलेला आहे याला म्हणायचं इंडेंटेशन, आणि इफचा स्कोप स्टार्ट होतोय इथून. ठीक आहे, जर मी हे प्रिंट असं मागे लिहिलं, ठीक आहे, तर आता बघा इथे ए, एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी.
फंक्शन समजा डेफ किंवा हे जे ए ते आपण काय करणार एल्स. तर बघा हा कशाचा स्कोप चालू झाला आहे एल्सचा आणि हा कशाचा स्कोप आहे इफचा आणि ए व्हेरिएबल कुठपर्यंत विजिबल आहे फक्त इफच्या स्कोप पर्यंतच. जर मी एल्स मध्ये जर ट्राय केलं एला ऍक्सेस करण्याचं तर आपल्याला काय येतोय एरर. काय येतोय एरर. थांबा इंडेंटेशन एरर आहे तुम्हाला दाखवतो. बघा ए विजिबल आहे का नाही ए इज नॉट डिफाईन. एरर काय येतोय ए इज नॉट डिफाईन कारण की एचा स्कोप फक्त इथून इथपर्यंत आहे. एची लाईफ कुठून कुठपर्यंत आहे ई ब्लॉक पर्यंत फक्त. पण मी ट्राय करतोय त्याला ऍक्सेस करण्याचं एल्स ब्लॉकमध्ये. एल्स ब्लॉकमध्ये ते विजिबल आहे का मला नाही. तर हे झाले आपले लोकल व्हेरिएबल. लोकल व्हेरिएबल कधी पण एका ब्लॉकपर्यंतच लिमिटेड असतात. एका ब्लॉकपर्यंतच लिमिटेड असतात. तशा व्हेरिएबलला काय म्हणायचं लोकल व्हेरिएबल. काय म्हणायचं लोकल व्हेरिएबल. आता सपोज मला अशी रिक्वायरमेंट आहे की असे काही व्हेरिएबल आहे जसं की माझा ATMचा पासवर्ड आहे तो मला पूर्ण प्रोग्राममध्ये पाहिजे. पूर्ण प्रोग्राममध्ये पाहिजे. तर त्यासाठी मी त्या व्हेरिएबलला काय करेल ग्लोबल डिक्लेअर करेल. ॲज अ ग्लोबल डिक्लेअर करेल. मग ग्लोबल कसं डिक्लेअर करायचं. ग्लोबल डिक्लेअर करण्यासाठी आपल्याला एकदम टॉपला यायचं. प्रोग्रामच्या टॉपला यायचं आणि इथे डिक्लेअर करायचं ए इक्वल टू 20. आता बघा खाली जो आपण ए लिहिला होता एरर गेला का नाही समजतंय. आता बघा इथे जर मी प्रिंट केलं ए इथे जर मी प्रिंट केलं एला तर आपल्याला इथे काय व्हॅल्यू मिळेल 10. इथे काय व्हॅल्यू मिळेल वरती काय लिहिलं मी 20. बघा ए इक्वल टू 10 आणि मी हे खालचं जे पण ए लिहिलंय याला प्रिंट केलंय का नाही. ही कंडिशन ट्रू होते म्हणून इथे जात नाही. मी अजून एक कंडिशन देतो इथे जी पण कंडिशन ट्रू होईल तिथे एल इफ 5 इज ग्रेटर दॅन और समजा दुसरा ब्लॉक लिहिला मी प्रिंट ए. एक फंक्शन बनवतो प्रिंट ए डेफ प्रिंट ए. प्रिंट एला कॉल करावं लागेल नाहीतर आपला डेटा प्रिंट होईल का नाही. प्रिंट ए बघा 10 का कारण की व्हेरिएबलचं नाव सेम आहे त्यामुळे इथे व्हॅल्यू चेंज होतीये. ठीक आहे पण हे व्हेरिएबल डिफरंट आहे हे लक्षात ठेवा कारण की हे जे ग्लोबल व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू आपण चेंज केली. ठीक आहे हे आपण इन डिटेलमध्ये थोडंसं व्यवस्थित बघू नेक्स्ट जो पण कन्सेप्ट आहे आपला. ठीक आहे आता सध्या एवढं लक्षात ठेवा की हे लोकल व्हेरिएबल काय असतं. लोकल व्हेरिएबल जे एका ब्लॉकमध्ये डिफाईन असतात अशा व्हेरिएबलला काय म्हणायचं लोकल व्हेरिएबल. आणि सपोज आता इथे लिहिलंय मी नेम. इथे काय लिहिलंय नेम इक्वल टू गणेश. एज इक्वल टू 23. ठीक आहे आता बघा हे जे व्हेरिएबल आहे हे व्हेरिएबल कोणते ग्लोबल व्हेरिएबल आणि हे जे व्हेरिएबल आहे हे कोणते व्हेरिएबल आहे हे कोणते व्हेरिएबल आहे लोकल व्हेरिएबल. समजतंय. तर मी इथं जे नेम यूज करतोय हे कोणतं आहे लोकल व्हेरिएबल. मग प्रायोरिटी कोणाला भेटणार प्रायोरिटी कोणाला भेटणार. मग आता आउटपुटमध्ये गणेश यायला पाहिजे आणि 23 पण आपल्याला आउटपुटमध्ये काय मिळेल राहुल आणि 18. पायथन व्हर्च्युअल मशीन कधी पण प्रायोरिटी कोणाला देणार लोकल व्हेरिएबल. बघा तुम्ही आउटपुट काय येत आहे माय नेम इज राहुल माय एज इज 18. आपल्याला आउटपुट मिळतंय का माय नेम इज गणेश आणि माय एज इज 23 मिळतंय का नाही. समजतंय. मग माझा क्वेश्चन आहे की जर मला हे व्हेरिएबल प्रिंट करायचे असेल हे व्हेरिएबल प्रिंट करायचे असेल ठीक आहे तर मग कसे प्रिंट करणार त्यासाठी आपल्याला यूज करावं लागतं ग्लोबल कीवर्ड. कोणतं कीवर्ड ग्लोबल कीवर्ड. आता हे डेफ कीवर्ड होतं ना तसंच एक ग्लोबल कीवर्ड आहे. आता हा फंक्शन चॅप्टर आपला संपलेला नाही. फंक्शन फक्त हे इंट्रोडक्शन आहे. ठीक आहे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण परत इन डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे आता ग्लोबल. आता हे व्हेरिएबलला कसं ऍक्सेस करायचं ह्या व्हेरिएबलला कसं ऍक्सेस करायचं त्यासाठी इथं लिहायचं ग्लोबल नेम. बघा इथे काय येतोय एरर एक्सपेक्टेड एक्सप्रेशन. ठीक आहे तर मी काय करणार सिंपल
ग्लोबल, हे झालं ग्लोबल एक प्रीडिफाईन फंक्शन आहे. ठीक आहे. तर माझा क्वेश्चन आहे की हे नेम कसं प्रिंट करायचं. तर त्यासाठी आपण बघू, आपल्याकडे कोणतं फंक्शन आहे, ग्लोबल नावाचं. कोणतं फंक्शन आहे, ग्लोबल नावाचं. प्रिंट ग्लोबल. आता हे ग्लोबल फंक्शनला आपण थोडंसं व्यवस्थित शिकून घेऊ. ग्लोबल कीवर्ड पण आहे आणि फंक्शन पण आहे. अगोदर मी तुम्हाला सांगतोय फंक्शन कसं ओळखायचं. जर समोर पॅरेंथिसिस असेल, अशी जर ब्रॅकेट असेल, त्याला काय म्हणायचं, फंक्शन. आणि ग्लोबल हे कीवर्ड पण आहे, ग्लोबल हे कीवर्ड पण आहे. तर हे कीवर्ड आपण नंतर बघणार. आता सध्या आपल्याला काय बघायचं आहे, ग्लोबल फंक्शन. आता ग्लोबल फंक्शनचं काय होतं, जेव्हा पण आपल्याला ग्लोबल व्हेरिएबल दिले असेल आणि त्या ग्लोबल व्हेरिएबलमधून डेटा घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे. जसं की नेममध्ये काय गणेश, एजमध्ये काय 23. तर हा डेटा मला प्रिंट करायचा असेल तर मी काय यूज करणार, ग्लोबल फंक्शन. ग्लोबल फंक्शन. आणि ग्लोबल फंक्शनचा रिटर्न टाईप बघा तुम्ही काय आहे, डिक्शनरी. हे ग्लोबल फंक्शन आपल्याला काय देणार, डिक्शनरी. जे पण आपण डेटा टाईप शिकलो आहोत, तर त्यामध्ये आपण डिक्शनरी बघितलं होतं. डिक्शनरी ही काय असते, कीज आणि व्हॅल्यूमध्ये असते. कीज आणि व्हॅल्यूमध्ये असते, म्हणजे की व्हॅल्यूच्या पेअरमध्ये असते. तर मग इथे नेम ऍक्ट करेल ॲज अ की आणि एज ऍक्ट करेल ॲज अ की. आणि ही जी पण गणेश आहे ही काय व्हॅल्यू, तर ही कन्सिडर केलं जाईल ॲज अ व्हॅल्यू. 23 कन्सिडर केलं जाईल ॲज अ व्हॅल्यू. आणि हे व्हेरिएबल जर मला ऍक्सेस करायचे असेल तर मला कोणतं फंक्शन यूज करावं लागतं, ग्लोबल फंक्शन. आणि ग्लोबल फंक्शन आपल्याला काय रिटर्न करेल बघा तुम्ही इन डिटेलमध्ये आपण बघू त्याला. ग्लोबल एक मिनिट, आपण डायरेक्टली टाईप चेक करणार. टाईप ऑफ ग्लोबल, येस आय थिंक स्टार्टिंग लास्टला ग्लोबल्स बघा. ह्या फंक्शनला मी ओपन केलं. आपल्याला रिझल्ट कशामध्ये देणार आहे, डिक्शनरीच्या फॉर्मॅटमध्ये. कशामध्ये देणार आहे, डिक्शनरीच्या फॉर्मॅटमध्ये. समजतंय. तर हे व्हेरिएबल कसे ऍक्सेस करायचे आता ते आपण बघू. तर मी घेणार फॉर लूप. आता हे जे पण फंक्शन आहे ते कशामध्ये रिटर्न करणार आहे, डिक्शनरीमध्ये. आणि डिक्शनरीमध्ये आपण एक फंक्शन बघितलं होतं आयटम्स नावाचं. कोणतं फंक्शन बघितलं होतं, आयटम्स नावाचं. तर मग ते कसे ऍक्सेस करायचे, ठीक आहे, ते आपण बघू. आता मी इथं 2 व्हेरिएबल घेणार. काय घेणार, 2 व्हेरिएबल. ग्लोबल व्हेरिएबल नेम किंवा ग्लोबल व्हेरिएबल की आणि ग्लोबल व्हेरिएबल नेम. ग्लोबल व्हेरिएबल व्हॅल्यूज. हे झालं ग्लोबल व्हेरिएबल कीज आणि ग्लोबल व्हेरिएबल व्हॅल्यूज. इन ग्लोबल्स डॉट आयटम्स. बघा समजतंय. प्रिंट जी व्ही के आणि जी व्ही व्ही. आता हे आयटम फंक्शन आपल्याला काय करेल, की आणि व्हॅल्यू देईल. तर आयटम फंक्शन आपल्याला फर्स्ट की कोणती देईल, नेम. कोणती देईल, नेम. बघा आउटपुटमध्ये काय येत आहे, डिक्शनरी चेंज साइज ड्युरिंग इटरेशन, रन टाइम एरर, आयटम्स. ओके 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 ओके. हा एरर जाऊ द्या. इथे बघा आपल्याला काय मिळालंय, नेम आणि मेन. नेम आणि मेन. आपला जो हा मेन आहे, मेन आपला कोणता प्रोग्राम आहे, हा इथून स्टार्ट झालेला, हा आपला मेन प्रोग्राम. हा काय आपला मेन प्रोग्राम. नेक्स्ट हे जे नेम आहे ते आपण बघू. ठीक आहे. हा जर वे व्हॅलिड नसेल तर आपण दुसऱ्या वेने पण ऍक्सेस करू शकतो. आता बघा कसं ऍक्सेस करायचं. प्रिंट व्हॅल्यू ऑफ ग्लोबल नेम इज.
मी इथे काय लावणार, ग्लोबल हे फंक्शन डॉट गेट आपण बघितलं होतं. गेट हे सगळे डिक्शनरीचे फंक्शन आहे. कशाचे फंक्शन आहे, डिक्शनरीचे. मी इथे देणार नेम, इथे काय देणार, नेम. आता आउटपुट बघा काय येत आहे, व्हॅल्यू ऑफ ग्लोबल नेम इज गणेश. करेक्ट आउटपुट येत आहे, समजतंय. हॅलो, हॅलो, हो ठीक आहे. बघा व्हॅल्यू ऑफ ग्लोबल नेम इज ग्लोबल्स डॉट गेट. आणि मी इथे काय प्रोव्हाइड केलंय, की जेव्हा पण मी गेट फंक्शन मध्ये की प्रोव्हाइड करणार, आपल्याला काय मिळणार, व्हॅल्यू. आपल्याला काय मिळणार, व्हॅल्यू. समजतंय. जे पण आपण डिक्शनरीमध्ये शिकलोय त्याला तुम्हाला रिवाइज करावं लागेल हे समजण्यासाठी. आता मी देणार व्हॅल्यू ऑफ ग्लोबल एज इज ग्लोबल्स डॉट गेट एज. बघा आउटपुट काय मिळतं आपल्याला, व्हॅल्यू ऑफ ग्लोबल नेम इज गणेश, व्हॅल्यू ऑफ ग्लोबल एज इज 23. ठीक आहे. आता फॉर लूपनी कसं प्रिंट करायचा, हा झाला सिंपल वे. नेक्स्ट जो आपण आता फॉर लूप बघितला होता, तर तो आपण थोडंसं व्यवस्थित बघू. आपल्याला का आउटपुट मिळत नाही ते पण आपण बघू. फॉर की व्हॅल्यू ग्लोबल की व्हॅल्यू किंवा ग्लोबल व्हेरिएबल की. नेक्स्ट ग्लोबल व्हेरिएबल व्हॅल्यू इन कशामध्ये, ग्लोबल्स डॉट आयटम्स एक फंक्शन. नेक्स्ट ग्लोबल्स डॉट आयटम्स. आता मला हे प्रिंट करायचं आहे, तर त्यासाठी बघा त्या अगोदर मी काय करणार, हे ग्लोबलच्या अगोदर एक ऑब्जेक्ट घेणार ओबीजे इक्वल टू, आणि हे जो पण ग्लोबलचा रिझल्ट येईल तो स्टोअर करून देणार, आणि इथे देणार ओबीजे डॉट आयटम्स. हे असं तुम्हाला सिंपल जाईल समजण्याला, की जो पण ग्लोबल्स काय रिटर्न करतोय, डिक्शनरी. मग इथं डिक्शनरी डॉट आयटम्स मी इथे D1 पण लिहितो समजण्यासाठी, म्हणजे डिक्शनरी वन. ठीक आहे. नेक्स्ट प्रिंट इथे काय पास करणार मी, GBK नंतर GBV. बघा करेक्ट मिळतंय का. तरी पण आपल्याला काय येतोय, डिक्शनरी चेंज द साईज ड्युरिंग इटरेशन. ओके, आपल्याला करेक्ट आउटपुट नाही मिळते तरी पण. ठीक आहे. ओके, आपण अल्टरनेट वे बघू, अजून अल्टरनेट वे याला. प्रिंट व्हॅल्यू ऑफ ग्लोबल नेम इज, व्हॅल्यू ऑफ ग्लोबल नेम इज. इथे काय करणार मी, ग्लोबल्स फंक्शन लावणार, डॉट किंवा डायरेक्टली आपण इथे स्लायसिंग ऑपरेशन परफॉर्म करू. इथे देणार मी की, इथे काय देणार की, व्हॅल्यू ऑफ ग्लोबल नेम इज. आता हे ऑपरेशन कोणतं आहे आपलं, स्लायसिंग नाही, इंडेक्सिंग आहे. सॉरी, स्लायसिंग नाही, कारण की इथं कोलन असलं तेव्हा आपण स्लायसिंग म्हणतो, आणि हे ऑपरेशन आपलं इंडेक्सिंग आहे. इथे मी कोणतं ऑपरेशन परफॉर्म केलंय, इंडेक्सिंग. आणि नेम काय आपली की, जर नेम कीवरती जर व्हॅल्यू असेल गणेश, तर तिला काय करायचं, मला प्रिंट करायचं आहे. मग हे जे पूर्ण आहे, जे पण एक्सप्रेशन लिहिलंय मी, हे काय करेल, गणेशला प्रिंट करेल. बघा व्हॅल्यू ऑफ ग्लोबल एज इज ग्लोबल्स. इथे मी काय प्रोव्हाइड करणार की. बघा आउटपुट करेक्ट येत आहे, समजतंय. प्रूफ केलं का नाही मी, की लोकल व्हेरिएबल फक्त इथपर्यंतच विजिबल आहे, ग्लोबल व्हेरिएबल सगळीकडे विजिबल असतात. ग्लोबल व्हेरिएबल म्हणजेच काय, थ्रू आउट द प्रोग्राम आपण कुठे पण यूज करू शकतो.
मग पण ते ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, ग्लोबल हा फंक्शन माहित पाहिजे. आपल्याला काय माहित पाहिजे, ग्लोबल्स हा फंक्शन माहित पाहिजे. आता पायथनमध्ये ग्लोबल कीवर्ड पण आहे आणि ग्लोबल फंक्शन पण आहे. ठीक आहे, हा झाला एक वे. अजून एक 2-3 वेज आहे ते आपण बघू. प्रिंट व्हॅल्यू ऑफ ग्लोबल नेम इज ग्लोबल्स डॉट गेट मध्ये देणार मी नेम. हे आपण ऑलरेडीच बघितला होता इथे. ठीक आहे, नेक्स्ट मी चेक करणार आता ग्लोबलचा टाईप. काय चेक करणार, टाईप. ओके, प्रिंट टाईप ऑफ ग्लोबल्स. बघा आउटपुट काय मिळेल आपल्याला, डिक्शनरी. काय मिळेल, डिक्शनरी मिळत आहे, क्लास डिक्ट. हे जे ग्लोबल फंक्शन आहे आपल्याला काय रिटर्न करेल, डिक्शनरी. आणि त्या डिक्शनरीमधून जर आपल्याला 1 बाय 1 व्हॅल्यू काढायचं असेल तर आपण काय यूज करणार, इंडेक्सिंग ऑपरेशन, नंतर गेट. अजून जो पण मी फॉर लूपचा वे सांगितला तिथे एरर काय येतोय, कारण की रन टाइम मध्ये माझ्या सिस्टममध्ये सपोर्ट नाही करत आहे, पण तो पण व्हॅलिड वे. ठीक आहे, तर आपण काय काय बघितलं आज, की फंक्शन काय असतं, फंक्शन कसं डिफाईन करायचं. फंक्शनसाठी आपण यूज करतो डेफ कीवर्ड. नंतर हे जे पण डिस्प्ले फंक्शन बघितलं, तर याच्यामध्ये जे पण आपण हे व्हेरिएबल देणार, हे व्हेरिएबल काय असणार, लोकल व्हेरिएबल. आणि पायथन व्हर्च्युअल मशीन ऑलवेज यूज द प्रायोरिटी टू लोकल व्हेरिएबल. जेव्हा पण मी इथं प्रिंट करणार नेम, इथे प्रिंट करणार नेम, काय प्रिंट करणार, नेम. परत इथे जर प्रिंट केलं एज, तर आपल्याला हे एज आणि हे नेम मिळेल का, हे नेम आणि हे एज मिळेल का, नाही. आपल्याला कोणता नेम मिळेल, राहुल, आणि आपल्याला कोणतं एज मिळेल, 18. समजतंय. मग जर आपल्याला ग्लोबल व्हेरिएबल जर प्रिंट करायचे असेल तर मग आपल्याला काय, कोणता वे. ठीक आहे, जर तुम्हाला क्वेश्चन दिला ग्लोबल व्हेरिएबल पण आहे आणि लोकल व्हेरिएबल पण आहे एका फंक्शनमध्ये. ठीक आहे, आता हा फंक्शन इथे काय, हे कोणते, ग्लोबल व्हेरिएबल. मी इथे लिहून देतो तुम्हाला, ग्लोबल व्हेरिएबल. आणि ग्लोबल व्हेरिएबल कुठे डिक्लेअर करायचे, टॉपला डिक्लेअर करायचे. आणि कुठे, ह्या लाईनला चिटकून. ठीक आहे, म्हणजे इकडे तिकडे नाही. जे पण इंडेंटेशन वगैरे दिलंय, सपोज मी जर इथे इंडेंटेशन दिलं, एरर येतोय का नाही, ठीक आहे, तर इथे इंडेंटेशन वगैरे नाही द्यायचं. तर अशा डिक्लेरेशनला काय म्हणतात, ग्लोबल व्हेरिएबल. आणि जे आपले लोकल व्हेरिएबल आहे, हे कोणते व्हेरिएबल आहे आपले, लोकल व्हेरिएबल. आणि जेव्हा पण मी व्हेरिएबल प्रिंट करणार तर प्रायोरिटी कोणाला जाईल, लोकल व्हेरिएबलला. आणि जर मला क्वेश्चन केला की ग्लोबल व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज मला प्रिंट करायच्या आहे, तर त्यासाठी आपण यूज काय करणार, ग्लोबल फंक्शन. कोणतं फंक्शन, ग्लोबल्स. आणि आपल्याला ग्लोबल फंक्शन आपल्याला काय रिटर्न करेल, डिक्शनरी. आणि त्या डिक्शनरीमधून जर आपल्याला व्हॅल्यू रिटर्न काढायची असेल 1 बाय 1, तर आपण डिक्शनरीमध्ये जे फंक्शन शिकलो आहोत, आयटम्स, गेट, अजून जे पण इंडेक्सिंग ऑपरेशन, तर ते आपण परफॉर्म करणार. समजतंय. हा झाला ओव्हरव्ह्यू आजच्या लेक्चरचा. पूर्ण इन डिटेलमध्ये आपण काय काय शिकलो. त्याच्या अगोदर आपण बघितलं स्ट्रक्चर आणि अनस्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेज. अनस्ट्रक्चरमध्ये काय काय ड्रॉबॅक होते, जसं की ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट टाइम जास्त लागत होता, ॲप्लिकेशनचा परफॉर्मन्स पण लो, आणि ॲप्लिकेशनसाठी जास्त स्पेस लागत होता मेमरीमध्ये. आणि ह्या सगळ्या डिसएडव्हान्टेजेसला दूर करण्यासाठी IT मध्ये दुसऱ्या लँग्वेजचा एंट्री झाली, ती आहे स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लँग्वेजेस. जसं की एक्झाम्पल आहे C++, जावा, पायथन, जावास्क्रिप्ट, PHP. ठीक आहे, आणि जेव्हा पण आपण स्ट्रक्चर प्रोग्रामिंगमध्ये जाणार तर आपल्याला 2 टाईपचे फंक्शन असतात, जसं की बिल्ट इन फंक्शन आणि युजर डिफाईन फंक्शन. बिल्ट इन फंक्शन हे प्रोग्रामिंगने प्रोव्हाइड केलेले असतात. जसं की जावामध्ये गेले तर वेगळे फंक्शन त्यांनी दिलेले, पर्टिक्युलर प्रोग्रामिंगनुसार पर्टिक्युलर फंक्शन डिफरंट असतात. जसं की पायथनमध्ये लोअरसाठी लोअर फंक्शन आहे, जसं की तुम्ही जावामध्ये गेला तर टू लोअर केस आहे. समजतंय. तर असे फंक्शन्स आहे, तर यांच्यामध्ये डिफरन्स असतो. तर अशा फंक्शन्सला काय म्हणायचं, बिल्ट इन फंक्शन. पण आपल्याला स्वतःचे जर फंक्शन बनवायचे असेल, अशी काही फंक्शनॅलिटी जर आपल्याला लागत असेल की जी आपण कंटिन्युअसली रिपीट यूज करणार, तर त्यासाठी आपण कोणता कन्सेप्ट यूज करणार, फंक्शन कन्सेप्ट. आणि फंक्शन कन्सेप्ट साठी आपल्याला कोणता कीवर्ड यूज करावा लागतो, डेफ कीवर्ड. जर आपल्याला स्वतःचं जर फंक्शन जर डिफाईन करायचं तर आपण कोणता कीवर्ड यूज करणार, डेफ कीवर्ड.
आणि डेफ कीवर्ड यूज केल्याच्या नंतर हे नाव आपण काय पण देऊ शकतो. फक्त ते नाव दिल्याच्या नंतर इथे पॅरेंथेसिस कंपल्सरी द्यायचे आणि इथे कोलन द्यायचं. कोलन दिल्याच्या नंतर हा जो पण स्कोप असेल हा कोणाचा असेल, हा फंक्शनचा असेल, हा फंक्शनचा स्कोप असेल. समजतंय? आणि हा असेल आपला मेन प्रोग्राम. ह्या मेन प्रोग्राम मधून आपण काय करणार, या फंक्शनला कॉल करणार आणि जोपर्यंत आपण या फंक्शनला कॉल करत नाही तोपर्यंत ते फंक्शन आपल्याला काहीच व्हॅल्यू देणार नाही आणि काहीच आउटपुट आपल्याला मिळणार नाही. समजतंय? फंक्शन कॉल किती इम्पॉर्टंट आहे समजतंय? आणि फंक्शन डेफिनेशन आपण एकदाच लिहू शकतो. फंक्शन कॉल आपण n नंबर ऑफ टाइम लिहू शकतो. n नंबर ऑफ टाइम आपण एकदा का फंक्शन लिहिल्याच्या नंतर त्याला n नंबर ऑफ टाइम कॉल करू शकतो. हा आहे फंक्शनचा ऍडव्हान्टेज, म्हणजे रियुजेबिलिटी. एकदा का फंक्शन लिहिलं त्यानंतर आपण त्याला परत 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 कॉल करू शकतो. समजतंय? हे झालं फंक्शन. आता जे फंक्शन बघितलं आपण, तर नेमकं एक्झॅक्टली फंक्शनचे डेफिनेशन काय असते ते मला बघायचं आहे. ठीक आहे, तर आपण बघू फंक्शन डेफिनेशन. डेफिनेशन कोणती? इंग्लिशमध्ये डेफिनेशन. हे डेफिनेशन वेगळं, याला फंक्शन बॉडी पण म्हणलं जातं, हे वेगळं. ठीक आहे, पण कोणी जर विचारलं तुम्हाला व्हॉट इज अ फंक्शन, व्हॉट इज फंक्शन, व्हॉट इज फंक्शन. फंक्शन इज a self-defined block which is used to perform a particular operation. फंक्शनला अजून म्हणलं जातं इट इज अ सब प्रोग्राम ऑफ मेन प्रोग्राम. नेक्स्ट, इट इज अ मॉड्यूल ऑफ प्रोग्राम. समजतंय फंक्शन काय असतं? फंक्शन हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे आणि यामध्ये आपण खूप इन डिटेलमध्ये बघणार आहोत. आता हे फक्त इंट्रोडक्शन आहे की तुम्ही म्हणणार की सर झालं फंक्शन एकाच दिवसामध्ये? नाही, आपलं 4 ते 5 दिवस फंक्शन टॉपिक चालणार आहे. ठीक आहे, आपण व्यवस्थित त्याच्यावरचे एक्झाम्पल घेणार, इन डिटेलमध्ये बघणार. आणि हा जो टाईप आहे हे ग्लोबल फंक्शन, इन डिटेलमध्ये आपण परत ग्लोबल कीवर्ड पण बघणार. ग्लोबल कीवर्ड केव्हा यूज करायचं, ग्लोबल फंक्शन केव्हा यूज करायचं, आणि यानंतर हे सगळा फंक्शनचा टॉपिक झाल्याच्या नंतर आपण एक मिनी प्रोजेक्ट डेव्हलप करणार. कोणता? मिनी प्रोजेक्ट डेव्हलप करणार. एक स्वतःचं आपलं एक स्टँडअलोन ऍप्लिकेशन एटीएम बनवणार. काय बनवणार? एटीएम. समजतंय? इथपर्यंत समजलं? हॅलो? हो. नेक्स्ट, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही बँकमध्ये गेले, बँकमध्ये जर समजा तुमचा फोन पे आहे, ठीक आहे, आणि जे पण एटीएम असतं, एटीएम मध्ये आता नवीन जे पण एटीएम आहे त्याच्यामध्ये एक ऑप्शन असतं डिपॉझिट. कोणतं ऑप्शन असतं? डिपॉझिट. पण ते डिपॉझिट फंक्शन, सपोज मी इथं जर फंक्शन डिफाईन केलं डेफ डिपॉझिट. कोणतं फंक्शन? डिपॉझिट. तर ह्या फंक्शन मध्ये मला किती अमाऊंट डिपॉझिट करायची हे द्यावं लागेल. किती अमाऊंट डिपॉझिट करायची आहे हे द्यावं लागेल. मग मी इथे पॅरामीटर पास करणार. काय पास करणार? अमाऊंट. समजलं? समजतंय? आता पॅरामीटर आपल्याला फंक्शन मध्ये का पास करावं लागतात? प्रोव्हाइडिंग द एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन टू द फंक्शन. जर आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जर फंक्शनसाठी प्रोव्हाइड करायची असेल तर आपण काय पास करणार? पॅरामीटर्स. सपोज तुमचा जर स्क्रीन लॉक आहे, स्क्रीन लॉकचा एक फंक्शन आहे, स्क्रीन लॉक हे एक फंक्शन आहे. जोपर्यंत तुम्ही पॉवर बटन तुमचा प्रेस करणार नाही मोबाईलचा, ठीक आहे, तोपर्यंत ते फंक्शन कॉल होणार नाही. आणि कॉल झाल्याच्या नंतर पण तुम्हाला इथे ऑप्शन द्यावं लागेल, पॅटर्न, पिन, फिंगरप्रिंट. करेक्ट आहे का नाही? समजताय? प्रिंट. इथे देणार मी अनलॉक सक्सेसफुल. आता ह्या फंक्शनला जर कॉल करायचा असेल स्क्रीन लॉक, तर हे स्क्रीन लॉक लिहिल्याच्या नंतर हा जो पॅटर्न आहे याची व्हॅल्यू मी अगोदरच ट्रू करून ठेवणार. जसं की इथे देणार समजा मी 1,1,1. ओके, 3 पॅरामीटर पाहिजे इथे म्हणून दिले. ठीक आहे, आता बघा आउटपुट आपल्याला काय मिळेल.
अनलॉक सक्सेसफुल. तर जेव्हा पण अशा काही फंक्शनॅलिटीज आपल्याला डेव्हलप करायचे आहे, जेव्हा आपण एटीएमचा मिनी प्रोजेक्ट बघणार, त्यामध्ये बघणार आपण की डिपॉझिट करताना आपल्याला अमाऊंट द्यावं लागते आणि कुठून ती कशी मायनस होते आणि ग्लोबल व्हेरिएबलचा आणि लोकल व्हेरिएबलचा कसा तिथे यूज आहे. ठीक आहे, तर थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. आतापर्यंत जे पण फंडामेंटल आपण बघितले लूप्स वगैरे हे झालं बेसिक. इथपर्यंत तुम्ही एखादा प्रॉब्लेम दिला तर तो कसा सॉल्व्ह करायचा हे अप्रोच तुम्ही काढू शकता. ठीक आहे, पण रिअल वर्ल्ड जर तुम्हाला ऍप्लिकेशन वगैरे जर डेव्हलप करायचे तर तेव्हा तुम्हाला इथून पुढे जे पण कन्सेप्ट आपल्याला लागणार आहे, फंक्शन नंतर आपण डेकोरेटर, जनरेटर, एक्सेप्शन हँडलिंग, मल्टीथ्रेडिंग, हे जे मोठमोठे कन्सेप्ट आहे, तर यावरतीच एक प्रोग्रामिंगचा बेस डिपेंड असतो, म्हणजे कोर पायथन आपलं कम्प्लीट होईल. समजतंय? अशी खूप कन्सेप्ट आहे, आता सगळे नाव नाही मी सांगत बसत. ठीक आहे, पण हा फंक्शन पण त्यातला एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. जेव्हा तुम्ही बघता की आपण आतापर्यंत बघत होतो फक्त 2 नंबरची ऍडिशन करायची 2,3 आणि ऍडिशन व्हायची 5, पण आपण जर n नंबर द्यायचे आपल्याला, मग काय ऑप्शन आहे, बरोबर आहे का नाही? जर समजा आपल्याला मोबाईल ओपन केला, मी कॅल्क्युलेटर ओपन केलं, तिथं असं थोडी दिलेलं असतं इंटर 2 नंबर, बरोबर आहे का नाही? तिथे तुम्ही किती पण नंबरची ऍडिशन करू शकता ना. फक्त एक जर स्क्रीन जर लिमिट क्रॉस करत असेल तर म्हणजे ते एक लिमिट असते, पण आपण किती पण नंबर लिहू शकतो असं तिथं दिलेलं नसतं. इंटर 2 नंबर, इंटर 1 नंबर, इंटर 4 नंबर. तर त्यासाठी पण हे फंक्शन कसं लिहायचं ते आपण बघणार आहोत. नंतर लॅम्बडा एक्सप्रेशनचा रिअल टाइम मध्ये किती यूज आहे आणि जे मोठमोठे बिग प्रोजेक्ट्स आहेत तर त्याला आपण लॅम्बडा एक्सप्रेशन मध्ये कसं कन्वर्ट करणार ते आपण बघू इन डिटेलमध्ये. ठीक आहे, तर हे फंक्शन तुम्ही एक मनापासून सांगतोय की तुम्ही खरंच थोडंसं रिवाइज करा आणि इन डिटेलमध्ये याची प्रॅक्टिस करा. समजतंय? हो, चालतं. ठीक आहे, चला मग आपण बाकी उद्या बघू. ठीक आहे, चालेल? ओके, हो हो, चालेल. थँक्यू.